राधे राधे. आज जरा उशिरा मी व्हिडिओ पोस्ट करणार आहे. कारण मी आत्ताच रेकॉर्डिंग करते आणि मी एडिटिंग वगैरे येत नाही मला आणि मी करत पण नाही. आणि मला वाटतं माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे. कारण मला एडिटिंग किंवा काय चुका झाल्या तर त्या तशा तुमच्याकडे पर्यंत जातात. त्याबद्दल मी आधीच क्षमा मागते माझ्या जर का चुका असतील तर. आज मी तुम्हाला म्हणजे प्रत्येक ऑलमोस्ट सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी हे जे अंकशास्त्र आहे, न्यूमरॉलॉजी आहे, ॲस्ट्रॉलॉजी हे शिकते म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनातनं शिकते की आता जे काही सगळं मी व्हिडिओ ऐकते वाचते आणि ज्या प्रकारे सगळं म्हणजे आणि लोकं फ्रस्ट्रेट झाली आहेत अनेक गोष्टीमुळे झालेली आहेत. अनेकांच्या नोकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे, तब्येतीचा प्रॉब्लेम आहे, शिक्षणाचा आता एवढा म्हणजे प्रत्येकाला 98-99 आणि 100% मार्क बिर्क हे सगळे प्रेशर सगळ्यांवरच आहे. पैसे असलेला पण सुखी नाही आहे खास आणि पैसे नसलेला पण तर नाहीत नाही आहे सुखी. असं काहीतरी विचित्र झालं आहे. तर त्यातनं मग लोकं काय करतात मग ज्योतिषाकडे जातात आणि मग ते जे सांगतात त्याच्यावर ते उपाय करतात आणि देव करो त्यांना बरं वाटू दे किंवा त्यांच्या जे प्रॉब्लेम येतात ना सोल्युशन त्यांना मिळू दे. पण मला काही प्रश्न एक विचारणार आहे त्याचं नक्की तुम्ही पण विचार करा कारण मी जेव्हा हे सगळा अभ्यास करत होते तेव्हा हा प्रश्न मला पहिला पडला आणि मी अनेक अभ्यासाचेच व्हिडिओ वाचते म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की ज्योतिषी करा तो चांगला करा जो तुम्हाला मार्ग दाखवेल ना की ते होम करा हवन करा हे करा ढिमका करा फलाना करा असं करून शांती मिळत असती तर आज जाऊ दे हा विषय नको काढूया आपण. मी तुम्हाला आता मी सांगते एका प्रश्नाचं मला उत्तर द्या. बाळ जन्मतं बाळ जन्मतं की त्याबरोबर आईवडील बरोबर तो टाईम सांगतात कुठल्या म्हणजे अगदी सेकंदापासून या तास हे मिनिट हे सेकंदाला माझं बाळ जन्माला आलं. मग ते घेऊन ते ज्योतिषाकडे जातात. ज्योतिष त्याच्यावरनं अगदी चांगला ज्योतिष असतो तो बरोबर त्याच्यातनं त्याची राज काढतो त्याची नक्षत्र काढतो कुठल्या घरात आहे काढतो त्याचं चंद्र कुठे आहे हे काढतो आणि त्यानंतर त्याची पत्रिका बनवतो. त्याच्या पत्रिकेमध्ये मग तो बाबा हे बुध लिहितो शुक्र सगळे ग्रह लिहितो सगळे नक्षत्र त्याचा अभ्यास करतो आणि मग कुठला ग्रह म्हणजे कमी वाईट स्थितीत आहे कुठला ग्रह चांगला आहे कुठलं त्याला हे त्याची महादशा कशाची चालू आहे अंतर्दशा कशाची चालू आहे हे सगळ्याचा अभ्यास करतो नक्षत्रापासून सगळं लिहितो आणि ती पत्रिका देतो. बरोबर आहे हे तर तुम्हाला नक्की पटेल. मग मला सांगा की हल्ली जे नवीन पेव फुटलेलं आहे की तुमचा मागचे कर्म तुमचे मागचं कर्म तुमचे मागचे भोग तुमचं पास्ट टेन्स आम्ही तुम्हाला सांगतो तुमचं मागचं कर्म सांगतो. मी काय म्हणते तुमची जी पत्रिका आहे त्याच्यात सगळं दिलेलं असतं हे तुमचं वाईट आहे हे तुमचं चांगलं आहे हे तुमचं पुण्य आहे तुमचं पाप आहे. मग ते बाळ जन्मल्याबरोबर पाप असतं पुण्य असतं त्याचं त्याने काही केलेलं असतं पापाचं पण काही केलेलं नसतं त्याने पुण्याचं पण काही केलेलं नसतं. काही तासाचं ते बाळ त्याची पत्रिका बनवून तयार होते म्हणजेच ते तुमचं मागचं जे काही कर्म असतं त्याची फळं इथे लिहिलेली असतात. हे तुम्हाला पटतं की नाही आणि ज्यांना पटत नाही त्यांनी मला प्लीज सांगावं की नाही नाही असं काय नाही ते अमका अमका आहे. मी ऐकायला तयार आहे मला पटलं तर मी सॉरी म्हणायला पण तयार आहे. कारण ती पत्रिका आहे ती तुमच्या मागचं जे काही कर्म जे काही चांगलं आहे किंवा वाईट ते त्या पत्रिकेत लिहिलं जातं. मग परत वेगळं तुम्हाला पापकर्म किंवा तुमचं मागचे जन्म तुमचे मागची कर्म हे नवीन काय खूळ निघाले.
आणि त्याच्या आहारी लोकांनी का जावं असा मला हा प्रश्न पडला आहे. त्याचं उत्तर नक्की द्या. समजा मला पटलं, कारण मी काय फार मोठी ज्योतिषी का फार अभ्यास करू नये, माझा अभ्यास चालू आहे. मी वेगवेगळ्या ह्याच्यावर म्हणजे खरं काय आहे हे करायचा नक्की प्रयत्न करते. तसाच आज मी तुम्हाला राहू आणि केतूबद्दल नक्कीच बोलणार आहे. माझी मतं, माझे विचार आणि मी जे चांगल्या चांगल्या ज्योतिषांचे व्हिडिओ बघितलेत, त्यातून पण मला खूप चांगलं योग्य मला मार्गदर्शन मिळालं असं मला वाटतं. राहू आणि केतू याला जसं शनीला घाबरतात, त्याचा व्हिडिओ मुद्दामून काढला. प्रत्येक वेळा घाबरून भराभरा ज्योतिष भराभरा नाही. आज तुमच्याकडे मोबाईल आहे, Google आहे, YouTube आहे. तुम्ही चांगल्या लोकांचं चांगलं वाचा, म्हणजे आपल्याला पण कळतं की आपण उगाचच घाबरतो. आता राहू आणि केतू ह्याच्याबद्दल पण लोकांना खूप भीती आहे. राहू खराब, केतू खराब. तर आपण जाणून घेऊया हे राहू आणि केतू. तुम्हाला माहितीच आहे छायाग्रह आहेत. त्यांना असं आणि राहू आणि केतू काय आहे त्याची एक पौराणिक ती स्टोरी मी एक गोष्ट सांगते. ती माहिती असेल 90% लोकांना, पण जे काही 2-4 जणांना माहिती नसेल तर जेव्हा ते समुद्र मंथन होतं आणि अमृत निघतं, त्यावेळेला जेव्हा अमृत वाटप चाललेलं असतं, त्यावेळेला एक राक्षस पण त्या देवांच्या लाईनीत बसतो. कळलं की नाही? आणि त्यावेळेला मला वाटतं चंद्रमाला कळतं असं मला म्हणजे नीट अगदी माहिती नाही, पण आणि मग ते त्यांच्याकडनं देवांना कळतं की एक राक्षस आपल्या ह्याच्यात बसलेला आहे. म्हणून विष्णू त्याचं शरीर आणि शिर आणि धड वेगळं करतात. पण तोपर्यंत त्यांनी ते अमृत प्यायलेलं असतं, त्यामुळे तो मरत नाही. तर त्याचं जे वरचा भाग आहे हा शिराचा भाग आहे तो राहू असतो आणि धडाचा भाग आहे तो केतू असतो. कळलं? हे छायाग्रह आहेत. हे पण हे काय प्रभुत्व त्यांचा म्हणजे हे कमी नाही आहे हां. त्याने ते चंद्र आणि सूर्याला ग्रहण आणणारी ग्रह आहेत. त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही. पण मग त्यांना लोकं घाबरतात, बाई राहू वाईट आहे, त्याची अंतर्दशा महादशा, केतूचं काय काय अंतर्दशा महादशा. तर त्याच्याबद्दल ना मी खूप छान सांगणार आहे तुम्हाला. राहू राहू ही ऊर्जा जी बाहेर जाते, म्हणजे आपली उत्साह सगळी जे आहे एनर्जी बाहेर. आणि केतू होय आहे ना, हा अध्यात्म असतो. म्हणजे तुम्हाला एक मजेशीर उदाहरण सांगते की देवाला प्रार्थना करायची आहे, तर त्या राहू कसा करेल म्हणजे जय देव जय देव टाळ्या वाजवून मोठमोठ्याने गाऊन अशी देवाला प्रार्थना करेल. हेच केतू काय करेल, एका कोपऱ्यात बसेल, माळ घेईल आणि शांतपणे झोपे. तर राहू हा असा असतो, केतू हा असा असतो. बरं, दुसरं म्हणजे राहू आणि केतूमधला मेन म्हणजे फरक म्हणजे एखादी वस्तू आहे, तर राहू त्याच्यावर 17 प्रश्न विचारणार. काय राहू हा अतिशय उत्साही आहे. आणखीन AI म्हणजे काय, लॅपटॉप म्हणजे काय, मोबाईल म्हणजे काय, ChatGPT म्हणजे काय, हे सगळं म्हणजे राहू. राहू म्हणजे उत्साह. तर तो एखादी वस्तू होईल तर त्याला 17 प्रश्न विचारल्याशिवाय थांबणार नाही. पण केतूला एखादी गोष्ट सांगितली तर ओके बरं म्हणून तो निघून जाईल. हा दोघातला फरक आहे. र राहू असो किंवा केतू हे ना भास आहेत, भ्रम आहेत. म्हणजे ते मेहसूस म्हणजे हिंदीतच मला तो शब्द चांगला जमतोय, मराठीत भास म्हणता येईल. कारण काय ते मेहसूस करणे की चीज आहे. आपल्याला मेहसूस अध्यात्म आहे, ते मेहसूस करायला लागतं. तुम्ही आत्मचिंतन आहे. आणि केतू जो आहे तो काय करतो, तो मुक्ती देतो. केतू हा मुक्ती देतो आपल्याला. मुक्ती देतो म्हणजे खरोखरी आपल्यामध्ये जे मोहमाया आहे ती सगळी सोडणं याला म्हणतात केतू. आणि अट्रॅक्शन, मला हे हवं, मला ते हवं, मी हे घेणार, मी ते घेणार, हे म्हणजे राहू. असा फरक आहे राहू आणि केतूमध्ये. आणि कुठलाही ग्रह आहे, तुम्ही जर का चांगला नाही वागलात, तुम्ही जर का चुकीचं वागलात, तुम्ही जर का योग्य मार्ग नाही पकडलात, तुम्ही तुमच्या खालच्या लोकांना त्रास दिलात, लोकांना फसवलं, लोकांचे पैसे लुबाडलेत,
तुम्हाला कुठलाही मग राहू केतू तर त्रास देणारच. तुमचा राहू जर खराब झाला तर तो अत्यंत त्रास देतो, अत्यंत त्रास देतो. आता राहू खराब ह्याचं मी ना छोटी छोटी उदाहरणं देते. तुमचं टॉयलेट आणि तुमचं बाथरूम हे अत्यंत स्वच्छ ठेवा. बाथरूममध्ये वेडेवाकडे कपडे पडलेले ठेवू नका. मग असं झालं तर समजा तुमचा राहू खराब आहे. तुमचं घरात फार पसारा असेल तर समजा तुमचा राहू खराब आहे. तुमची इलेक्ट्रॉनिक जी आपली आहे म्हणजे मिक्सर असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल आणि काही असेल, मोबाईल हे ते ते खराब जर का घरात पडून असेल आणि तुम्ही रिपेअर करत करत नसाल तर समजा तुमचा राहू खराब आहे. त्यामुळे राहूला जर तुम्हाला शांत करायचं असेल तर काय करायचं, हे सगळं एक तर तुमचं टॉयलेट आणि बाथरूम स्वच्छ ठेवायचं. कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू जर का खराब असेल ती ती ताबडतोब रिपेअर करायची. आणि राहू म्हणजे बाहेर, तुम्ही बाहेर जा. म्हणजे खरोखर एखाद्याला फार त्रास असेल ना तर असं असतं, तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राला जा आणि तिथे परिक्रमा करा आणि 2-3 दिवस तिथे राहून या, तुमचा राहू चांगला होईल. त्यामुळे हे सगळ्यांनी तर राहू चांगला होतो, पण त्यातून समजा तुम्हाला असं वाटत असेल तर जरा जा तीर्थक्षेत्राला, नक्की तुमचा राहू चांग नक्की तुमचा राहू चांगला होईल. आता केतू म्हणजे काय? आता कोण आहे माझा देणारा, कोण आहे दानी, कोण आहे? तर तुम्ही म्हणाल गुरु आहे. गुरु आम्ही हे देतो, आपल्याला ज्ञान देतो. गुरु म्हणजे ज्ञान. शुक्र आहे जो आपल्याला धनलक्ष्मी देतो. तर माझ्या मते की केतू आहे. केतू आहे ना, तो धन पण देतो, तुम्हाला शिक्षण पण देतो आणि आपलं शरीर पण देतो. म्हणजे केतू इतका गिवर आहे, तो देणारा आहे. पण तुम्ही योग्य प्रकारे ते घेतलं पाहिजे. कळलं की नाही? राहू देईल तो 5, 10, 15, 20, 25, 30 वर्ष देईल. पण जर केतू द्यायला बसला तर तो पिढ्यानपिढ्या तुम्हाला देईल. कळलं का? आपण राहू प्रत्येक वेळेला सांभाळलं पाहिजे राहूला. याचं कारण तो इतकं देतो की तुम्हाला मोजता येणार नाही. पण तो जर का एकदा हिशोब करायला बसला तर मग तुमच्या म्हणजे राजाकडनं रंक बनायला तुम्हाला काहीही वेळ लागणार नाही. म्हणूनच तुमची कर्म, तुमचं काम, तुमचं सगळे विचार हे शुद्ध पाहिजेत, चांगले पाहिजेत. कळलं की नाही? आणि राहू म्हणजे सॉरी केतू जर का 9व्या घरात असेल, 9व्या घरचा स्वामी कोण आहे? गुरु. म्हणजे गुरु आणि केतू, गुरु पण चांगलाच असतो आपल्या घरात नेहमी. आणि त्यात जर का तिथे केतू आला तर तो अत्यंत चांगला अध्यात्माचं तुम्हाला दिशा देऊ शकतो, शिकवू शकतो. असे हे राहू आणि केतू आहेत. राहू आणि केतू हे खूप चांगले आहेत. त्यांना शांत करायचं म्हणजे केतूचं तर मी सांगितलंच की तुम्ही जेवढे देवाच्या हे कराल, देवाचं भजन कराल, जप कराल आणि अंतर्मुखाने मनापासून करायचं. ते राहू जसा करतो ते राहूचं काम केतू करतो. ते आतून करतो. म्हणजे तुम्ही अंतर्मुख झालं पाहिजे. तर तुमची मुक्ती नक्की आहे. मुक्ती म्हणजे नुसतं नाही, संसारात राहून सुद्धा मुक्त राहू शकता. आपल्याकडे तुकारामाचं उदाहरण आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला काय संसार त्याग करायलाच पाहिजे असं नाही. पण केतू म्हणजे अध्यात्म, केतू म्हणजे मुक्त आणि राहू म्हणजे अट्रॅक्शन. राहू म्हणजे सगळं मिळणं तुम्हाला. सगळं मला हे पण हवं, हे पण हवं, हे पण हवं हे म्हणणारा म्हणजे राहू. आणि सगळं सगळं असून तुम्हाला एक गंमत सांगते, राहू आणि केतूला कसं ओळखायचं. आता राहू म्हणजे गाडगे आहे, बंगला आहे, जे काय आहे, जे काही दागिने, कपडे लत्ते, सगळ्या सुविधा ज्या काय असायला पाहिजे त्या सगळ्या आहेत म्हणजे राहू. आणि केतू साधा एका भगव्या वस्त्रात तो बसला असला तरी त्याच्याकडे एवढा पैसा असतो की हे सगळं तो पैशाने घेऊ शकतो. पण त्याची वृत्ती कशी असते? साधा राहणार. तेव्हा केतू असा ओळखा आणि राहू असा ओळखा. राधे राधे.